8,000 मताचं लीड असताना एक बाहेरच्या गटातनं पैशाच्या जोरावर आपल्या गटामध्ये एक माणूस येतो आणि धुमाकूळ घालण्याचा सुरुवात करतो. मित्रांनो, इथं बसलेल्या मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार. निवडणुकीच्या निकालापेक्षा निवडणुकीतला महत्वाचा एक प्रश्न आहे की ही जर पहिलं 4 महिने चालू झालं असतं तर नाझऱ्यात तरी उमेदवार मिळाला असता का? शांत ऐकून घ्या तुम्ही. जर अशा पद्धतीचा धुमाकूळ जर मागच्या 4 महिन्यात झाला असता तर नाझरा बलवडी पासून अगदी राजुरी असू द्या, उदनवाडी असू द्या, चोपडी असू द्या, आपणाला माणूस मिळाला नसता. त्या निवडणुका लागल्यानंतर सुरुवात झाली आणि ही परिस्थिती पाहता आपण अगोदरच उभं राहिलो. त्यामुळे आपण त्याची कुठलीच चिंता केली नाही. ही उमेदवारी जी मला मिळालेली आहे ही का आणि कशी हा एक प्रश्न सर्वांच्या डोक्यात आहे. मित्र, मी गेली 30-35 वर्ष शहाजी बापूचा खंदा समर्थक म्हणून काम केलं. मी कधी प्रपंचाचा विचार केला नाही. अतिशय अंधपणे विश्वास ठेवला आणि जीवनामध्ये एकही मत कुणाला विरोधकाला दिलं नाही. ना शेतकरी कामगार पक्षाला दिलं, ना राष्ट्रवादीला दिलं. तरी पण मी उमेदवार या पक्षातून का झालो याचं कारण सांगतो की नगरपालिकेच्या मागच्या 5-6 महिन्यामध्ये मला सांगितलं की दादा तुम्ही जिल्हा परिषदेचा प्रचार करा. प्रचार करायला मी सुरुवात केली आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय बलाढ्य असं यश मिळाल्यानंतर भाजपा आणि बापूजी यशानंतर मुंबईला गेल्यावर एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये हे सगळा तालुका अंधन देण्याचं ठरवलं. अंधन देण्याबद्दलचं मी दुःख नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला परत बोलवून घेतलं गेलं आणि आम्हाला एक प्रश्न विचारला, दादा पैसे इतकं खर्चायला लागते, इलेक्शन फार अवघड आहे आणि तुम्ही जिल्हा परिषद लढवायची नाही, तुम्ही पंचायत समिती लढवायची. मग मी बापूला काय म्हटलं की ठीक आहे, पैसे नव्हते त्या वेळेला मी 2 वेळा उभा राहिलो. पैसे नसताना तुम्ही आमदारक्या लढवल्या, त्याच वेळेला आपण दोघं शहाणं झालो असतो तर आपलं प्रपंच नीट लागला असतं. मग मी त्यांना सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये आपण राजकारण करू शकत नाही, कारण तुमच्याकडे पैसेवाली माणसं लागतात. आणि मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर मी मनाशी ठरवलं की आपण जिल्हा परिषदेची निवडणूक ही लढवणारच आणि ती कोणत्याही किमतीवर लढवणार. मग अशा परिस्थितीमध्ये थोडा सांगोल्यात कालवा झाला आणि दीपक आबा आणि आमदार साहेबांना कळाला. दीपक आबांनी मला रात्री 12 वाजता फोन केला, विजय तू कुठं आहे? मग आबाने फोन केल्यावर मी सांगितलं आबा मी घरी आहे. तर तो ऑफिसला आहे आणि मी ऑफिसला रात्री 12 वाजता गेलो आणि आबाने पहिला प्रश्न केला की बाबा तू काय करणार आहे? तर मी सांगितलं मी निवडणूक लढणार आहे. कोणती? तर मी जिल्हा परिषदेची लढवणार आहे. मग ठीक आहे म्हणले, तुम्ही जावा, मी एक फोन करेल. मग 2 दिवसांनी मला सकाळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी मला फोन आला की विजय कुठं आहे? तर मी म्हटलं घरी. अर्ज भरला का? तर मी म्हटलं आता भरायला जाणार आहे. भरायला जाणार आहे म्हटल्यावर ऑफिसला अर्ज घेऊन कुणाला तर पाठवू. मी पुतण्याला आणि माझ्या मुलाला अर्ज भरायसाठी पाठवला. अर्ज त्यांनी चेक केला आणि अर्ज चेक केल्यानंतर मी अर्ज ए बी फॉर्म मला बी फॉर्म दिला, ए फॉर्म दिला, तो राम बाबरांना दिला. आणि दुसऱ्या दिवशी छाननी झाली. छाननीमध्ये राम बाबरांचा अर्ज पक्षामध्ये राहिला आणि माझा अर्ज अपक्ष झाला. आणि छाननीतच आत असताना उभा असताना मला आबांचा फोन आला, तू ऑफिसकडे ये. मी ऑफिसवर आलो आणि आबांनी सांगितलं रामची तुझी चर्चा करून हा विषय संपेल, तुला उमेदवारी मिळण्याचे 90% चान्सेस आहेत. आणि मग मी कामाला लागलो. कामाला लाग म्हणून सांगितल्यावर कामाला लागलो. म्हणजे कन्फ्युज नसावं की बाबा उमेदवारी कशी मिळाली. मला सुद्धा माझ्या मुलाची शपथ घेतो यांनी उमेदवारी का दिली मी काहीच केलं नाही, हे मला सुद्धा कळालेलं नाही. परंतु मला एक कळालं की मी ज्या माणसासाठी आयुष्य घालवलं, आयुष्य, ज्या वेळेला 1 रुपया नव्हता, ग्रामपंचायतीला सुद्धा एक सदस्य उभा करताना सुद्धा पदरचे पैसे घालवले. बाळासाहेब शिंदे बरोबर आहे का अमरदादा? 1 रुपया नव्हता
जिल्हा परिषद ज्या वेळेला आप्पासाहेब बाबरांचे म्हणजे आमच्या रमेश गुरुजींचे सासरे आप्पासाहेब बाबरांच्या विरोधात जिल्हा परिषद लढवताना इतका खमक्या माणूस होता, त्या ठिकाणी चोपडी गावापासून आसपासच्या गावामध्ये उमेदवार मिळत नव्हता आणि शेवट माझ्यापर्यंत आले आणि कुठल्याही किमतीवर उभा राहायला लागते, तुला काळजी करू नको. मी म्हटलं पैसे नाही तर अडकं नाही तर कसं उभा राहायचं आणि पाहुण्याच्यात बांधणं लावता का चोपडीत द्या. आणि मी तिथं उभा राहिलो, माझा पराभव झाला. पराभवानंतर मी आमच्या घरामध्ये बदल्या झाल्या, अमकं झालं तमकं झालं. बदल्यामध्ये आमच्या भावाच्या भाऊजाच्या इन्क्रिमेंट स्टॉप झाल्या. पण आता आलेली आमदारकी 19ची त्यामध्ये त्यांचं इन्क्रिमेंट स्टॉप झालेलं ही करून घ्यायचं म्हटलं तर त्यांनी वेळ दिला नाही. त्याच्यासाठी 4-5 हेलपाटे झाले. मला सांगायचं फक्त उमेदवारी कशी मिळाली हा विषय इथं झाला. मित्रांनो, ही निवडणूक अतिशय आपल्या सामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आणि तालुक्याच्या दृष्टीनं दुर्दैवी निवडणूक आहे. दुर्दैवी कारण अशा पद्धतीनं जर एखादा उमेदवार तयार होत नसेल, गावगाड्याच्या पुढाऱ्याला संधी मिळणार नसेल, गटातल्या माणसाला संधी मिळणार नसेल, तर गावगाड्यातला पुढारी राजकारण कशासाठी करेल? काय कारण नाही राजकारण करायचं? आज एखाद्याची मुलगी एखाद्याची सून नांदत नसेल तर हिथं काम करणारा शेतकरी कामगार पक्षाचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या किंवा बापूच्या गटाचा असू द्या कार्यकर्ता, तो तिथं पळून जातो. ऍक्सिडेंट झाला तिथं पळून जातो, बांधाची भांडणं झाली तिथं पळून जातो, वाटण्याचा वाद असेल तिथं पळून जातो, पोलीस स्टेशन असेल तिथं पळून जातो. एसटीचं अर्ध तिकीट करायचं असेल तर त्या कार्यकर्त्यापर्यंत जातात, पेन्शन काढायची असेल तर त्या कार्यकर्त्यापर्यंत जातात. आणि आज ही कुठली पद्धत काढली? एका वस्तीला 60 मताला 25 लाख रुपये खर्च करणं, ही कुठली पद्धत काढली? बघा, आपल्या दारामध्ये मसराच्या जनावराच्या खाली किंवा घराच्या समोर 2 ट्रॉल्या मुरुम टाकताना आपण 50 वेळा विचार करतो आणि आज टिप्पर लाईन लागत्या आणि तिथं टाकलेला मसरा खालच्या मुरुमाची कुणी तक्रार केली तर तलाठी पंचनाम्याला येतो. ही वास्तव आहे. आणि ह्यांच्या 50 टिप्परच्या लाईनी लागतात आणि ही लोक अशाच पद्धतीनं का शासन करताय? आचारसंहिता नाही. मग माझा एक हात जोडून आपल्याला विनंती आहे, निवडणुकीच्या यश अपयशाला मी तर अजिबात भेट नाही. मी 2दा पडलोय. काल अपक्ष होऊन उभा राहिला असतं तर 100% पडलोय आणि मला ह्या दोघांनी दिलेली उमेदवारी आहे, माझा गुलाल 100% निश्चित आहे. फक्त तुम्ही जागृत राहा आणि पैशाच्या जोरावर जी माणसं आली ती तुम्ही नाही घालवली. आज विजय शिंदे सरक्यात आहे, उद्याच्याला आणखी कोणतर सरक्यात जाणार आहे. अशा पद्धतीच्या निवडणुका उद्या तुमची ग्रामपंचायत निवडणूक लढवताना सुद्धा 2-2 कोटी रुपये 3-3 कोटी रुपये इथं येणार आहेत आणि आपल्यासारखा सामान्य तळागाळातला कार्यकर्ता उद्ध्वस्त होणार आहे. ह्याची जाणीव तुम्ही ठेवा. विजय शिंदे एक निमित्त आहे, मतदार एक निमित्त आहे, पण तुम्ही तुमचा कार्यकर्ता निवडला पाहिजे. तुम्ही पैसा हा जीवनातला महत्वाचा विषय नाही, पण पैसे 100% लागतात. मग इलेक्शनच्या पैशावर प्रपंच चालतो का? रोज आपणाला कष्ट केल्याशिवाय प्रपंच चालत नाही. आज त्यांची पैसे कोपऱ्यावर वाटायची सुरुवात झालेली आहे. मग दारू पिऊन पोरं रस्त्यानं फिरायला लागली, हॉटेलमध्ये जायला लागली आणि हा पैसा फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा नागरिकांनी प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे की उद्या विजय शिंदे जर जिल्हा परिषद सदस्य झाला तर काय, मी चांगला की चेतनसिंह केदार चांगले, हा विषय तुम्ही करायचा आहे. नाझऱ्यात तुम्ही बलवडीत नाझऱ्याचा माणूस आला तर विजय शिंदे बोलवून चाप असाल, पण सांगोल्याच्या चौकातनं तुम्ही नाझऱ्याची पोरं उभा राहिला असाल तर चेतनसिंह केदाराची काच खाली येणार नाही. नाझऱ्याच्या चौकात विजय शिंदे सांगोल्याच्या चौकात असेल तर तिथं उभा राहणार आहे. तुम्ही धनीला बोलवलं, मातीला बोलवलं, लग्नाला बोलवलं, एखादा माणूस कशाच्या अडचणीत असला तर आम्ही उभा करणार आहे. आज तुम्ही बघा, सगळं गाव एक झालंय आमचं. आम्ही आणि कुठल्याही पक्षाची कालची ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा बिनविरोध आहे, बिनविरोध निवडणूक आहे.
प्रत्येक गावामध्ये 25-25, 50-50 लाख रुपये जातो ते आमच्या सरपंचाची निवडणूक आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमचा काम करण्याची पद्धत चांगली आहे. आम्ही विरोधी बाजूला होतो, संधी आम्हाला मिळाली नाही. आता बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबाच्या माध्यमातून आम्हाला संधी द्या, एवढी मी शेवटची तुम्हाला एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो. मित्र, राजकारणाच्या पद्धतीनं राजकारण करत राहतील, पण हुकुमशाही आणि दडपशाही आपल्याला गाडावीच लागेल. नाही गाठली तर भविष्य अंधारमय आहे. मग काय आहे सांगा की मला, डीपी जोडली जाते का? आता सांगितलं तर कुणालाच पटत नाही. हा बर, तुम्ही आता मला एक सांगा की चेतन सिंह केदाराचं पूर्ण नाव किती जणाला माहित आहे? पूर्ण नाव आता पुकारण्यानं 10-5% लोकांना माहित असत. त्यांचं घर किती जणाला माहित? आणि ते 5 वर्ष 6 वर्षापासून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपाचा जिल्हा अध्यक्ष केंद्रात सरकार राज्यात सरकार असताना किती वेळा ह्या जनतेच्यासाठी त्यांनी विचारणा केली, हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. निवडणुकीच्या बद्दल मी तुम्हाला एक नम्र आवाहन करणार आहे. ही माझी एक शेवटची निवडणूक आहे. माझा 2 वेळा पराभव झालेला आहे, परंतु मला माझा आत्मविश्वास आहे या नाझरे गटातील, झोपडी गटातील जनता अशा फलाढ्य शक्तीला गाडून येणाऱ्या 9 तारखेला ह्या सांगोल तालुक्याची हेडलाईन महाराष्ट्रात गाजली पाहिजे की भाजपाचे जिल्हाध्यक्षांचा पराभव एक सामान्य माणसाकडून झाला. हा इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. जर जिल्हाध्यक्ष पडला तर आलतू फलतू कोण इथे येऊ शकत नाही. आज बघा, इतकी ताकद सगळ्यात जास्त नाझरे गटामध्ये लावलेली आहे. सगळ्यात जास्त नाझरे घरी जाते, 4 पोरं गावात सोडलेत, घरी जाते, तुझं लाईट लांब तू, तुझं रस्ता टाकतो, तुझं बोरच देतो. अहो, कशी इलेक्शन करणार? त्या पाचेगाव मध्ये युट्यूबला तुम्ही बघितलं असेल, रस्ता अडवलाय. त्या रस्ता विकत घेण्यासाठी 30 लाख रुपये बोली गेली. रस्ता विकत घेण्यासाठी चुकीचं असलं आयला मी उद्याच्याला पाठिंबा देतो. 30 लाखची आणि त्याच्यावर पुन्हा मुरुम करायचा, आखाडी करायचा. बस खरी करणे, मुरुम टाकणे. म्हणजे तिथं असणारे 70-80 मतासाठी जर 30-30 लाख रुपये खर्च केला, तीस लाख, 35 लाख, 40 लाख जर 60-70 मतावर खर्च केला तर विजय शिंदेची इस्टेट एका बलवडीतनं नाझरे गावात काम केलं तर सगळं भिकारी होऊन पडत फिरावं लागेल. वास्तव आहे, पुरणारच नाही ना. पुन्हा राहिलेली पंचायत समिती चोपडीत ना तिथं वर 3रा पंचायत समितीवाला पाचेगावातनं उदनवाडीपर्यंत आला का, ही सगळी बेकारी झाली. अशी परिस्थिती तयार झालेली आहे. तर तुम्हाला एक सांगतो, मी चांगल्या पद्धतीनं काम करेन. मी तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष असू द्या, दीपक आबाचा गट असू द्या, किंवा जी माणसातनाला मदत करतील आणि न करणाऱ्या सामान्य माणसाचं काम 100% घेऊन जाणार, करून जाणार. एखादं जर सांगितलं सरपंचाने असेल, सुनील पाटलाने असेल, यांनी जर या गावातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ह्या माणसाचं सोलापूर जिल्हा परिषदेत काम आहे, तर दादा ह्याचं काय करू द्या, मी माझ्या गाडीत घेऊन जाणार. अशा पद्धतीनं काम करण्याची पद्धत तुम्ही बलवडी गावात सुद्धा तुम्ही विचारा. इलेक्शन संपलं 5 वाजता आम्ही सगळे मिळून चहा पितो. इलेक्शनच्या नंतर आमचा कधीही वाद नाही. इलेक्शनच्या नंतर आम्ही ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, मिळून मिसळून काम करतो. आमची सोसायटी बिनविरोध आहे आणि शिवाप्पा शेतकरी कामगार पक्षाचे चेअरमन आहेत. मग आम्ही तिथं अगदी गुन्ह्या गोविंदानं नाचतो, म्हणून आज आमचं गाव एकत्र आहे. आता चिन्हाचा थोडा हे आहे की एका पेटीमध्ये पहिल्या 9 चिन्हाचा लॉट येतोय. त्या 9 चिन्हामधलं पहिलं नारळ दाबायचं आहे.